22 तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर 8ही मृतदेह बाहेर. आजगाव गाव शोकसागरात बुडाले. रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अत्यंत धोकादायक आंबेनळी घाटातील भीषण स्कॉर्पिओ दुर्घटनेने सातारा जिल्ह्यातील आजगाव गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोकण ट्रिपचा आनंद साजरा करून गावाकडे परतणाऱ्या 8 तरुणांचा स्कॉर्पिओ दरीत कोसळून मृत्यू झाला. तब्बल 22 तास चाललेल्या थरारक शोध आणि बचाव मोहिमेनंतर सोमवारी रात्री 8:15च्या सुमारास सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेने संपूर्ण आजगाव गाव सुन्न झाले असून प्रत्येक घरातून आक्रोश ऐकू येत आहे. रविवारी पहाटे महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ तब्बल 800 ते 1000 फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की दरीतील झाडांवर आदळत गाडी खोल कड्यात जाऊन पडली. रात्रीचा अंधार, निसरडा कडा आणि खोल दरी यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, सिस्केप महाड पोलादपूर, SVRSS टीम कोलाड तसेच स्थानिक पथकांनी जीवाची पर्वा न करता शोध मोहीम राबवली. दरीत उतरताना मधमाशांची पोळी, वाकलेली झाडे आणि निसरड्या वाटांचा सामना करत ट्रेकर्सनी रोपच्या साह्याने खाली उतरून मृतदेह बाहेर काढले. सुरुवातीला 2 मृतदेह सापडल्यानंतर शोध मोहीम अधिक वेगाने राबवण्यात आली. घटनास्थळी गाडीचा आरसा, मोबाईल आणि वाकलेला दिशादर्शक फलक दिसल्यानंतर अपघाताचे नेमके ठिकाण निश्चित करण्यात आले. या दुर्घटनेत महेश अनिल पवार, आदित्य अशोक साळुंखे, रितेश राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, अंश समीर चव्हाण, उत्कर्ष आनंद शिंगटे, अनिल अभिमन्यू शिंगटे आणि नितीन किसन नायकोंडे यांचा मृत्यू झाला. यापैकी 5 मित्र आजगाव गावातील असून 4 जण आईवडिलांचे एकुलतेच असल्याने संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी सकाळी गावात एकच प्रश्न होता: फोन का लागत नाही? कुणाचे आईवडील रात्रभर मोबाईल हातात घेऊन बसले होते, तर मित्रमंडळी एकमेकांना फोन करून शोध घेत होती. सकाळी येतो असे सांगून गेलेले हे तरुण परतलेच नाहीत. रात्री उशिरा अपघाताची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले. या मुलांपैकी महेश पवार अभिनय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत होता. अप्पी आमची कलेक्टर मालिकेत काम करणारा महेश काही दिवसांच्या सुट्टीसाठी गावात आला होता. आदित्य साळुंखेच्या बहिणीचे अवघ्या 8 दिवसांपूर्वी लग्न झाले होते, तर रितेश लोखंडे पोलीस भरतीसाठी दिवसरात्र मेहनत घेत होता. त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलादपूर येथील रुग्णालयात आणण्यात आले असून त्यानंतर मृतदेह साताऱ्याकडे रवाना करण्यात आले. आंबेनळी घाटातील या भीषण दुर्घटनेमुळे 2018 मधील ST बस अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्या दुर्घटनेतही अनेकांचा मृत्यू झाला होता. पुन्हा एकदा या घाटाने 8 कुटुंबांचा आधार हिरावून घेतल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पोलादपूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.